DHSच्या लातूर विभागाचे स्टाफ नर्सच्या आणि अदर कॅडरच्या पण याद्या लागलेल्या आहेत. तर आता टोटल किती विभागाच्या किती याद्या लागल्यात एकदा बघू. आज बघा 26 तारखेचं कोणाकोणाची यादी लागली. बुलढाणा ग्रुप डीची, ठीक आहे, ग्रुप डीची दुसरी वेटिंग लिस्ट लागली आहे बुलढाण्याची. त्याच्यानंतर हे लातूरच्याच 3 याद्या लागलेल्या आहेत. हे वेटिंग लिस्ट पर ग्रुप सी, त्याच्यानंतर गट क ची दुसरी आणि हे अधिपरिचारिका संवर्गाची हे स्टाफ नर्सची सेपरेट लागलेली आहे. आणि हे जे वरचे 2 आहेत ते अदर कॅडरचे आहेत. तर त्याच्यामध्ये पण कोणाच्या याद्या लागलेल्या आहेत. हे बघा, हे स्टेनो टायपिस्ट, त्याच्यानंतर लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर, ड्रायव्हर, ठीक आहे. तर त्यांच्या पण याद्या लागलेल्या आहेत. ते एक आहे. त्याच्यानंतर आणखीन जे दुसरी होती ते हेल्थ इन्स्पेक्टर, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, त्याच्यानंतर ठीक आहे, ही मल्टीपर्पज हेल्थ वर्करची यादी आहे. तर ठीक आहे, त्यांच्या पण याद्या लागलेल्या आहेत. तर अदर कॅडरचे कोणी असतील तर ते बघून घ्या. तर स्टाफ नर्सची लागलेली आहे. तर त्याच्यामध्ये हे बघा, ही आहे स्टाफ नर्सची. तर त्यांचे स्टाफ नर्समध्ये हे ओपन जनरल हे एकत्रच टाकलेले आहे त्यांनी, ठीक आहे. एकाच याच्यामध्ये त्यांनी गव्हर्मेंट, प्रायव्हेट, त्याच्यानंतर मेल आणि फिमेल एकत्रच सर्व यादी एकत्रच टाकले. आता जास्त कॅन्डिडेट नाही त्याच्यामुळे असं काही सेपरेट 4 यादी लावलेली नाही त्यांनी, एकाच यादीमध्ये सर्व टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं ओपन जनरलचं हे बघा, गव्हर्मेंट मेल कॅन्डिडेट्सचे आहे. तर गव्हर्मेंट मेल कॅन्डिडेट एन टी सीचा ज्याला ओपन जनरलमध्ये सिलेक्शन झाले, ठीक आहे. एन टी सीचा होते कॅटेगरी, पण रिमार्क बघा ओपन जनरलमध्ये गेलेला आहे. 130 मार्क्सला ओपन जनरलमध्ये एन टी सीचा कॅन्डिडेट गेलेला आहे, मेल कॅन्डिडेट गव्हर्मेंटचा. त्याच्यानंतर गव्हर्मेंटचंच व्ही जे एचा मेल कॅन्डिडेट 98ला, ठीक आहे. व्ही जे ए जनरलमधून सिलेक्शन झालेलं आहे, 98ला गेलेलं आहे. त्याच्यानंतर ओपन जनरल हे प्रायव्हेटचा मेल, ठीक आहे. गव्हर्मेंट समजा आहे प्रायव्हेटचा आहे. प्रायव्हेटचा मेल कॅन्डिडेट आहे हा ओपन कॅटेगरीमधूनच होता, 105 मार्कला सिलेक्शन झालेलं आहे ओपन जनरलमधून. त्याच्यानंतर हे गव्हर्मेंटचे फिमेलचं, ठीक आहे. मेल संपले, आता फिमेल गव्हर्मेंट फिमेल. गव्हर्मेंट फिमेल 120ला ओपन जनरलमध्ये, ठीक आहे. ओपनचेच कॅन्डिडेट होते, ओपनमध्ये सिलेक्शन झाले. 120 मला एकाचं सिलेक्शन झालं आणि 118ला 118ला दुसरा कॅन्डिडेट. त्याच्यानंतर ओपन वुमन्स रिझर्वेशनचं गव्हर्मेंटचंच 118, ठीक आहे, आणि 116 2 कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत, 118 आणि 116ला. तर ओपन वुमन्स रिझर्वेशनचं मेरिट किती 116ला क्लोज झालेलं आहे. त्याच्यानंतर गव्हर्मेंट फिमेल, ओके, ई डब्ल्यू एस जनरल ते पण 116ला गेलेलं आहे. फिमेलचंच गव्हर्मेंट कॅन्डिडेटचं 116ला ई डब्ल्यू एस जनरल, ठीक आहे. ई डब्ल्यू एस जनरलमध्ये गेलेलं आहे. त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस वुमन्सचं कितीला गेलं आहे, ई डब्ल्यू एस वुमन्सचं गव्हर्मेंटचंच, ठीक आहे. सध्या गव्हर्मेंटचं बघतो आपण 114ला. ई डब्ल्यू एस डब्ल्यू आर म्हणजे वुमन्स रिझर्वेशन, 114ला वुमन्स रिझर्वेशन गेलेलं आहे ह्याच्यामध्ये ई डब्ल्यू एसमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एन टी बी जनरल. एन टी बी जनरल, ओके, एन टी बी जनरल कॅन्डिडेट होतं, त्याचं एन टी बी जनरलमधून सिलेक्शन झालेलं आहे 94 मार्क्सला. हे फिमेल कॅन्डिडेट आहे गव्हर्मेंटचे, ठीक आहे. गव्हर्मेंटचं एन टी बी 94ला गेलेलं आहे. त्याच्यानंतर गव्हर्मेंट ओ बी सी, ठीक आहे. गव्हर्मेंट फिमेल ओ बी सी अगेन्स्ट पी टी, अगेन्स्ट पी टी म्हणजे अगेन्स्ट पार्ट टाईम, ठीक आहे. ओ बी सी कॅन्डिडेट होता पण त्यांचं अगेन्स्ट पार्ट टाईममध्ये सिलेक्शन झाले, तर 104ला मेरिट गेलेलं आहे, ठीक आहे. ओ बी सीचं 104ला, ओ बी सीमध्ये जी पार्ट टाईमची जागा होती ती मिळाली त्यांना, तर 104ला क्लोज झालेलं आहे गव्हर्मेंट ओ बी सी. त्याच्यानंतर गव्हर्मेंटचंच एस सीचं गेलेलं आहे 112ला वुमन्स रिझर्वेशन, ठीक आहे. वुमन्सचं 112ला क्लोज झालं. त्याच्यानंतर ओपन जनरल प्रायव्हेट, ठीक आहे. आता गव्हर्मेंट संपली, आता प्रायव्हेटचं प्रायव्हेट फिमेल 93ला गेलेलं आहे ओपन जनरलचं. व्ही जे ए ची कॅन्डिडेट होते, व्ही जे एची कॅन्डिडेट, पण ते ओपनमध्ये गेली, ओपन जनरलमध्ये 93ला क्लोज झालेलं आहे ओपन जनरलमध्ये. त्याच्यानंतर ई डब्ल्यू एसचं किती गेलं, ई डब्ल्यू एस जनरलचं 91ला गेले. इकॉनॉमिकल विकास ई डब्ल्यू एसचं होतं, तेच ई डब्ल्यू एस जनरलमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं 91ला. त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस डब्ल्यू आर म्हणजे वुमन्स रिझर्वेशन, ई डब्ल्यू एस वुमन्स रिझर्वेशन प्रायव्हेट, तर ते क्लोज झालेलं आहे 91ला. ई डब्ल्यू एस वुमन्स रिझर्वेशनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर एन टी सी जनरल, एन टी सी जनरलमध्ये कॅन्डिडेट अवेलेबल नाही, त्याच्यामुळं
अनअवेलेबल लिहिलेलं आहे इथं. तर इतकं कट ऑफ गेलेलं आहे लातूरचा. तर परत एकदा आता टोटल किती लिस्ट लागल्या आणि किती बाकी आहेत ते एकदा सांगतो, कारण इतक्या लिस्ट लागलेत की परत कन्फ्यूज व्हायलेत कॅन्डिडेट की नेमकं कोणती लिस्ट लागली, कोणती बाकी आहे. ठीक आहे. तर बघा टोटल 8 आपले विभाग. 8 विभागापैकी आता राहिलीच फक्त एक विभागाचं राहिले, ठाणेचं. ठीक आहे. फक्त ठाणे एकमेव विभाग आहे ज्याच्या टोटल 2 लिस्ट लागलेल्या आहेत. टोटल 2, एक सिलेक्शन लिस्ट पहिली आणि एक लागलेली वेटिंग लिस्ट. ठीक आहे. तर त्याच्या ठाण्याच्याच फक्त 2 याद्या लागलेल्या आहेत. 8पैकी एकच विभाग तेवढा राहिला ज्याच्या फक्त 2 याद्या लागल्यात. बाकी त्याच्या व्यतिरिक्त 5 विभाग आहेत ज्याच्या 3-3 याद्या लागलेल्या आहेत. ठीक आहे. 5 विभाग आहेत ज्याच्या 3 याद्या लागलेल्या आहेत. ते 5 विभाग कोणते? अकोला, ठीक आहे, त्याच्यानंतर पुणे, कोल्हापूर, आपलं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि त्याच्यानंतर लातूर. ठीक आहे. आज जी लातूरची लागली ती. असे हे 5 विभाग आहेत. ह्या 5 विभागाच्या टोटल 3-3 याद्या लागलेल्या आहेत. आता ह्या 3मध्ये फर्स्ट एक लागलेली आहे सिलेक्शन लिस्ट जी स्टार्टिंगला लागली होती, त्याच्यानंतर प्लस 2-2 लागल्यात ही वेटिंग लिस्ट. ठीक आहे. आज जी लागली ती सेकंड वेटिंग लिस्ट आहे. तर अशा टोटल 3-3 याद्या लागलेल्या आहेत ह्या 5 विभागाच्या, अकोला, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर ह्या 5 विभागाच्या. त्याच्यानंतर राहिले 2 विभाग. आता 2 विभाग कोणते आहेत? नाशिक आणि नागपूर. ठीक आहे. नाशिक आणि नागपूर हे 2च विभाग आहेत ज्यांच्या सगळ्यात जास्त लिस्ट लागल्या. त्यांच्या टोटल 4 लिस्ट लागलेल्या आहेत. 4पैकी त्यांची लागलेली आहे एक फर्स्ट सिलेक्शन लिस्ट आणि 3-3 वेटिंग लिस्ट लागलेल्या आहेत. तर हे 2च विभाग आहेत ज्यांच्या 4 याद्या लागलेल्या आहेत, नाशिक आणि नागपूरच्या. ठीक आहे. तर आता टोटल जर तुम्ही बघितलं 8पैकी एक विभाग आहे लातूर. ठीक आहे, ज्याच्या 2 लिस्ट लागलेल्या आहेत फक्त. त्याच्यानंतर सॉरी 2 नाही, फक्त ठाणे. ठीक आहे. 8पैकी ओके, हां, 8पैकी फक्त आता एक राहिलं आहे ठाणे. फक्त एक विभाग राहिला आहे ठाणे ज्याच्या 2च लिस्ट लागलेल्या आहेत. त्याची आणखीन तिसरी लिस्ट लागेल. त्याच्यानंतर 5 विभाग आहेत ज्यांच्या 3-3 लिस्ट लागलेल्या आहेत. ठीक आहे. एक सिलेक्शन लिस्ट आणि 2-2 वेटिंग लिस्ट. आणि राहिले 2 विभाग नाशिक आणि नागपूर, त्यांच्या टोटल 4-4 लिस्ट लागलेल्या आहेत. तर एक सिलेक्शन लिस्ट आणि 3-3 वेटिंग लिस्ट. तर असे टोटल 8 विभागाच्या इतक्या याद्या आतापर्यंत लागलेल्या आहेत. आता राहिलं यांचं DVचं. तर DV कधी होणार आहे? तर DVच्या यांना मेल किंवा कॉल येतील. ठीक आहे. जर नाही आले मेल कॉल तर तुम्ही सरळ DD ऑफिसला एकदा कॉन्टॅक्ट करा. कधी कधी टेक्निकल प्रॉब्लेममुळं कधी येत नाही, तर बेटर राहील DD ऑफिसला कॉन्टॅक्ट करा. तसं जर मला काही इन्फॉर्मेशन मिळाली कुठल्या कॅन्डिडेट्सला वगैरे, कारण ते काही साईटवर येणार नाहीत, ते पर्सनली तुम्हाला मेल किंवा कॉलच येतील DVसाठी. तरी मला ज्या ज्या विभागाचं DV जेव्हा हे कळालं ते मी ग्रुपवर टाकलेलं आहे. आणि हे सर्व जितक्या याद्या लागलेल्या आहेत ह्या 8 विभागाच्या पूर्ण सर्व याद्या, ठीक आहे, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेल्या आहेत. तर कुणाला यादी वगैरे पाहिजे असेल, बघायची असेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल, तिथं ग्रुपवर तुम्हाला सर्व लिस्ट मिळून जातील. राहिलं आता एक सर्व्हिसमॅनच्या जागेसाठी पुढली प्रोसिजर. तर एक सर्व्हिसमॅनच्या जागेसाठी सांगितलं होतं की 22पर्यंत याद्या बनवून पाठवायला, पण मी आधी सांगितलं होतं शेवटी गव्हर्नमेंटचं काम आहे, सरकारी काम आहे, दिलेल्या वेळेत कधीच पूर्ण होत नसतं. ठीक आहे. तर ठीक आहे, याच्यामुळे ॲटलिस्ट प्रोसेस तरी फास्ट झाली, लवकर लवकर याद्या लागल्या. ठीक आहे. आता 22ला तर काही नाही झालं, पण आता हे राहिलेले विभागाचं DV होऊन याच्यानंतर आता एक सर्व्हिसमॅनच्या याद्या बनवून ह्या पाठवल्या जातील. त्याच्यानंतर जे काही अपडेट येईल एक सर्व्हिसमॅन रिलेटेड ते मी नंतर इन्फॉर्म करेल. ठीक आहे. तर सध्या इतक्या याद्या लागलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन असतील किंवा या लिस्ट पाहिजे असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल व्हॉट्सअप ग्रुपचा, तिथं तुम्हाला मिळतील या सर्व याद्या.